हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिसळ पाव। तर इथे मी सर्वप्रथम बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेत आहे। तर मी इथे तेल तापवून त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, आले लसूण पेस्ट आणि कांदा हे परतून झाल्यानंतर त्यात मी हळद टाकून बटाटे स्मॅश करून घेत आहे। 5 मिनिटं वाफेवर ठेवून मीठ टाकून घ्यायचं आणि वरती कोथिंबीर सर्व करायची। आणि त्यानंतर मग इथे आपण आता मिसळची तयारी करूया। गरम तेलात मी जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण ऍड करून त्याला नीट शिजवून घेतलं आहे। त्यानंतर मी आले लसूण पेस्ट ऍड केली आहे आणि आपला मालवणी मसाला, धने जिरा पावडर, हळद, काश्मीरी लाल मसाला आणि गरम मसाला हे पण नीट मिक्स करून घेतले आहेत आणि त्याला परतवून घेतलं आहे। त्यानंतर मी उकडलेली मटकी ऍड केली आहे आणि पाणी ऍड केलं आहे आणि ह्याला आपण कड काढून घ्यायचा। मस्त आपली एक तरी अशी लाल तरी दिसेपर्यंत कड काढून घ्यायचा आणि त्यानंतर मीठ आणि कोथिंबीर टाकायची वरून आणि 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे आपली मिसळ ही रेडी झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल। आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।